हॅलो, थोडा बेस वाटतं, कमी होईल का म्हणतो? हॅलो, हां ओके. हॅलो हॅलो हॅलो. ठीक आहे, जरा हार्मोनियमचा आवाज द्या. झाला? आजी कानावरचे हात काढले होय ना? आता ऐक तू पुढे. जेवताना लय काय काय सांगत होती म्हणून ते काहीच.
सर्वप्रथम नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या खुपेरे गावामध्ये भोवडवाडी विकास मंडळ खुपेरे यांच्या वतीनं आज महाशिवरात्रीचा हा उत्सव, या उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रखुमाईच्या या मंदिरामध्ये आज भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी आज हा आमने सामने भजनाचा रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीचा सामना आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आयोजन केलं ते भोवडवाडी विकास मंडळ खुपेरे या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी भोवड, सचिव सन्माननीय रवींद्रजी भोवड, खजिनदार सन्माननीय चंद्रकांतजी भोवड, या गावचे गावकर सन्माननीय प्रभाकरजी भोवड, सर्व सभासद आणि कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मंडळ या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतोय. ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे मित्र सुप्रसिद्ध भजनी बुवा संतोषजी जोईल यांचे शिष्य रवींद्रजी भोवड आणि समीर भोवड, त्याचप्रमाणे रुपेशजी भोवड यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करून इथे जमलेल्या तमाम भजनी रसिक, पखवाज वादक, ज्येष्ठ श्रेष्ठ नाट्यकर्मी या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करून YouTube चॅनल चे मालक सन्माननीय आमचे मित्र महेश पांचाळ आणि त्यांचा जो चॅनल आहे ते श्री स्टुडिओ चॅनल, या चॅनलवरती जाऊन तुम्ही आमच्या लाईव्ह डबलबारी सामने पाहू शकता. आजच्या या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारे आजच्या एका रात्री पुरतेचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय बुवा आदरणीय प्रमोदजी हरियाण बुवा यांचे पट्ट शिष्य सन्माननीय बुवा अभिषेक शिरसाट बुवा, त्यांना पखवाज सत्कारतात ते सुप्रसिद्ध पखवाज वादक रुपेशजी परब, तबला सत्कारतात ते अभिषेक सुतार आणि मला मी बुवा स्वतः श्री समीर रामा कदम, लिंग रवाना प्रासादिक भजन मंडळ, गाव पोखरण, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, मला पखवाज साथ करतात ते सुप्रसिद्ध पखवाज वादक ओंकार दुखंडे, तबला साथ करतात ते अभिषेक सुतार, माझं भजन मंडळ. आमच्या या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ श्रेष्ठ गावकरी मानकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर अशी साऊंड सर्व्हिस लाभलेली आहे ते सिद्धेशजी निखारंगे यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे वारकरी भजनी बुवा सावंत बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, सावंत ना, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाशी नतमस्तक होऊन, विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत श्रीलिंग रवनाथांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, आई नवला देवीचे कृपा आशीर्वाद घेऊन, ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून, विठ्ठल रखुमाईचे कृपा आशीर्वाद घेऊन, कणकवलीच्या प्रभूच्या भालचंद्र बाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन, मुडकेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होऊन आजच्या या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीला सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढ्या जोरात बोलात माका शाळेतल्या बाईने शिकवले, कारण ह्यो सकाळी शाळेत एका आव सोडी, दुपारी सगळी शाळेतले एका घराकडे सोडीत. त्याचं शिक्षणाचा काय विषय ना, सांगते तू हळूहळू शाळेतली गमती. कारण सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे. जे चांगले आहे त्याला चांगलं म्हणणारं समीर कदम आहे. आज बुवानी सांगितलं की ज्याचे दात पुढे ते का दोन बिस्किटचे पुढे, बोललो की ना, माझा दोष हा, मी काय दात लहानपणी असे ओढून ओढून बाहेर काढलं. आजी खै गेली ती, तू सांग, तू का बारी आवडत, बाकीचं माका माहिती ना, कारण तू माझ्यावर वाट ठेवलंस.
असं नाही ती म्हणता होय होय तीच माका विचारता तुम्ही आधी आमच्या समोर वारी करून दाखवा म्हणून ती का दाखवूचा की ह्या वयात माका 2 झिलत मी काय कमी हो असू देत आज समीर भुवनची आई आहे पण म्हणजे तिला कॉन्फिडन्स नव्हतं तिने मला जेव्हा बघितलं तिला वाटलं हा लहान पोरगा आहे बारका पोरगा पण आवशी खरं सांगते ह्या वयात माका 2 झिलत नेतृत्व आणि कर्तृत्व किती महान आहे माझा त्या विचार करा तर बाकीचं जाऊ दे तू बारी बघ आणि नंतर माका जाताना सांग पण तू शेवटपर्यंत जायचं ना तू गेलंस काय समीर घोडांकडनं मी 1000 रुपये घेतले आऊस गेली तिला आणि कोणाक जाऊ द्यायचा नाही अगदीच नाही जेवण उरला आम्ही जाताना जेवून जाऊ काय टेन्शन घेऊ नको त्यातल्या त्यात वाटाण्याची बटाट्याची भाजी एकदम मस्त होय ना रे तू खाल्लं तरी काय नुसतं मेंदू वडच खाल्लं ना आम्ही ट्रान्सफर करतो पण असू देत सुंदर जोडी आहे अभिषेक शिरसाट बुवा आणि समीर कदम बुवा एकाचे दात पुढे एकाचं नाक पुढे ती शिरसाट मसाले गाडी फिरतात तुमका माहित काय हा ती शिरसाट मसाले आणि मध्यंतरी 300 करोडची प्रॉपर्टी वाली राधिका मसाले ती तुमका माहित असते राधिका मसाले हा गॅरी ती 300 करोड वाली प्रॉपर्टी राधिका मसाले तर शिरसाट मसाले हेचो आणि राधिका मसाले ती ह्याची मिरची आणि तिची फकी दोघांचा बिझनेस हा उगाच पैसे कमी येत ना गुगल पे नंबर देता दे चांगली गोष्ट आहे पण व काय दात हे माझे काय मी ओढून काढलेले नाही बरं ना कारण प्रत्येक आईला मूल होतं त्या मुलाच्या बारशा दिवशी आई विहिरीवर जातास की नाही लाडू पेढे घुगरे तांदूळ घेऊन जातास की नाही गेलास तरी होय म्हणा विहिरीवर जाते लाडू पेढे घुगरे घेऊन जाता आणि ते पूजा करता बावडे जाऊन विहिरीवर जाऊन आणि तांदूळ लावता की नाही तांदूळ का लावता आपल्या चेडवाचे किंवा झेलाचे दात चांगले ओके म्हणून तांदूळ लावतास की नाही होय तरी म्हणा माझ्या औषधी ताच केल्या फक्त काय झालं माझ्या बारशात गडबड जास्त होती सगळी बायका येली म्हणते चल गो त्या गडबडीत ते लाडू पेढे घुगरे सगळ्या घेतल्या तांदूळ साधे घेऊचे ते सोडून बासमती घेऊन गेली आणि ते बासमती लावल्या झाले लांबडे मी काय करू ते काय माझं दोष आता दाताडीने नाकाडे पण ह्याच्या आजी नाक ओढून लांब केलेलं सांगते आधी भजनाक सुरुवात करतो काय वेळ कमी आहे या ठिकाणी फडके डोईला जीर्ण वस्त्र ल्याला संत साई आला माझा हा अभंग होऊ दे झलक पप्पू सावंत यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद कार्यक्रमाला थोडासा उशीर झालाय कारण बुवानी सांगितल्या प्रमाणे कारण आम्ही खूप फिरत आलोय कुठून इलं ते आमका माहित आहे पण तो असा ते विषय जाऊ दे पण आता जो कार्यक्रम या ठिकाणी नंतर होणार त्यात तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही बुवानी सांगितल्याप्रमाणे मुंबईवाले जास्त आहेत कारण 56 कुटुंब बुवा या ठिकाणी 56 कुटुंब आहेत पण आता सध्या बघायला गेलात तर इथे जास्तीत जास्त 6 ते 7 कुटुंबच असतात बाकी सगळे मुंबईवाले आहेत कळला हा कागद बघ पैसे कमी असेल कागद बघ केवढं लांब टेन्शन घेऊ नको ते वही घेऊन बसलेत हा पैशाचं काय नाही पण एखादा भाऊ आपल्या मुंबईला आला तर ती बहीण असते ती काय करते सांगा मला काय करते गावाला जाताना काय करते आपल्या नवऱ्याच्या पाकिटात ती बहीण हात घालते की नाही 500-1000 काय गावतीत ते काढता आणि कोणाच्या खिशात घालता भावाच्या तसा जर तुमका वाटला समीर कदम लांबून आलेला आहे असा फिरत आपला भाऊ लांबून आलेला आहे तुम्हाला वाटलं तर नवऱ्याच्या पाकिटात हात घाला 100 500 50 काय गावतीत आणि दुसरा भाऊ अभिषेक शिरसाट त्याला पण काहीतरी द्या त्याचा बिझनेस सध्या मंद आहे कारण मिरची
200 रुपये नाही रे हा असू दे आ आ आ आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा भक्ताची आगाद भक्ताची आगाद भक्ताची आगाद भक्ताची आगाद पावत कीर्ती हराची मुखी बोलवे कीर्ती हराची मुखी बोलवे कीर्ती हराची मुखी बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विषंगिकारी एकाग्रनाथ विषंगिकारी तुझवीन शंभो मद कोणतारी तुझवीन शंभो 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 मद कोणतारी तुझवीन शंभो मद कोणतारी कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण ग्रामदेवता श्री लिंग रवळनाथ श्री बेताळ मुंजेश्वर स्वयंभू रामेश्वर श्रीदेव गांगेश्वर श्रीदेव राटेश्वर भगवती पावनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी तुळजा भवानी आई शिवराई सातेरी हेदुबाई नवला देवी माते तुझा
भालचंद्र बाबांचा देव कुणकेश्वराचा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी काशीराम परम सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुशील गोठणकर बुवांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी त्यांना घराकडे पाठवलं गेलं. पण आम्ही शिकून शिकून मेलो ना बुवा. आम्ही 10वी पर्यंत मराठी ए बाबू सेमी इंग्लिश शांत व्हायचं. आम्ही शिकून शिकून मेलो. आमच्या बेंबियक पण सरांनी चिमटे काढलेले ग. पण कोरोना इलो आणि ही छोटी छोटी मुलं आहेत ना, हिने खयचो देव पुजलेल्याने काय माहित 2 वर्ष शाळाच बंद. ती शाळेत गेलीच नाही. त्यांच्यासाठी शाळा खायची मोबाईलवर, इंटरनेट स्कूल, मोबाईलवर शाळा. पण मोबाईलवर शाळा येली पण खुश कोण? बापूस. किती विचारा. कारण मोबाईल पोरगी अशी ठेवी, बाई मोबाईलवर ये, पोरगो समोर अभ्यासात बसा आणि त्या पोरग्याच्या पाठी बापूस बसा. तू ना सगळे आम्ही शिकान मेलो. काय आम्ही ते दिवस आजच्या मुलांना पण जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. आज इथं वयस्कर माणसं बसलेली आहेत आणि ही छोटी मुलं बसली आहेत. यांना जर विचारलं 5 पैशाचं नाणं पाहिलं का, ती बोलणार आम्ही नाही पाहिलं. 2 पैशाचं नाणं आम्ही नाही पाहिलं. पण जुन्या जाणत्या लोकांनी 2 पैशाचं पण नाणं पाहिलंय. ह्या मुलांनी 2000ची नोट पाहिली आहे. त्याच पद्धतीत जुन्या जाणत्या लोकांनी 2000ची नोट पाहिली आहे. या मुलांनी मोबाईल पाहिलाय. त्याच पद्धतीत जुन्या जाणत्या लोकांनी कामावर गेल्यानंतर मोबाईल असं ढकलतात ना, तो मोबाईल त्यांनी वापरलेला कम्प्युटरवर ते लिहिल्या काम करतात. आणि म्हणून जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. बरं ना. शाळा काय आम्ही शाळेत असताना लय गंमत केली. ह्यो शाळेत असताना एका बाईने विचारले नाही मराठीचं विषय व्याकरण. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ अभि सांग. अभि उठला नाक लाप करू. असाच सेम टू सेम असं ओढूनच वळलं ना ते. अभि म्हणता बाई चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना, याचा अर्थ नक्कीच चाफा मेलेला आहे. गेली सारे. अरे हल्लीची ही मुलगी मुलं आहेत ना, यांच्या नादाक लागायचं ना. माझे बारके 2 पण येऊन जाऊन 5-5 मिनिटांनी आवश्यकडे जाऊन पैसे मागतो. मम्मी 5 रुपये दे, मम्मी 10 रुपये दे. मी बायकोक सरळ सांगले, पोरग्यांचे खाऊ पिऊचे लाड, पैशाचे लाड अजिबात करायचे ना. बायकोन माझं ऐकल्या, पोरगो इलो पैसे मागा, मम्मी 5 रुपये दे. मम्मीने पोरग्याला सांगल्या, पप्पाने सांगितले खाऊ पिऊचे लाड, पैशाचे लाड ना. असा 4-5 वेळा येऊन पैसे मागले ना आवशीकडे. आवशीन काय देऊ ना. ते काही लो राग. हल्लीचे पोरणा ते राग गेलो. बाजूक आमच्या दुकानात गेलो. दुकानात म्हणता काका एक आईस्क्रीम द्या. त्या काका माहित होतो ह्यो समीर कदमाचो झील. त्या काकाने एक आईस्क्रीम दिल्या आणि ह्याने खाल्या 5 मिनिटात. 2 सेकंदात तो संपवल्या. परत दुसरं घेतल्या. काका अजून एक द्या. असे जवळजवळ 5 आईस्क्रीम खाल्या. 5 आईस्क्रीम खाल्या माझ्या झिलात. आणि घरात एक वाटक लागलो. तो दुकानदार बोंबलता, ए समीर कदम बुवांच्या झिला 5 आईस्क्रीम खाल्लं, पैसे कोण देतो लो. पोरग्यान काय उत्तर द्यायचा. काकानू पप्पाने सांगल्यानी या खाऊ पिऊचे लाड, पैशाचे लाड नाही. इतके असं होतं. पैसे तरी काढा खिशात ना. हा मनोरंजनाचा विषय. आजी आता ओळखलंस ना बाबा तू. आता घरात जायचं ना तू आधी. सागप गपनी प गपसानी प गरे सा आ
काय गडबड नाही ना तुझी? पुढसून धाव, पाठसून धाव नको, घास मारे मी. लिहून घेत का? घे घे. सात सुरानी केली प्रार्थना, सात सुरानी केली प्रार्थना, गणराया तुम्ही यावे नर्तना, गणराया तुम्ही यावे नर्तना, उजळली त्रिभुवने प्रकाशली काही म्हणे, उजळली त्रिभुवने प्रकाशली काही म्हणे. करतायत ते राजकुमार पारकर, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ दे. समीर भुवड यांची आई सौ शारदा तुकाराम भुवड यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे माजी सैनिक कैलासवासी आत्माराम भागोजी भुवड व भावेश रमाकांत भुवड यांच्या स्मरणार्थ श्री रमाकांत आत्माराम भुवड यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेले. स्वीकार करतोय, लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असंच तुमचं प्रेम आमच्या पाठीशी सदोदित राहू देत असं त्या विठ्ठल रखुमाईच्या चरणी प्रार्थना करतोय. आ आ आ
पनि प ग प ग रे सा 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 ग ग ग ग ग प प प प नि 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 सा रे सा रे नि पनि पनि प प प प रे सा ग रे ग सा 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 ग ग प प नि नि पनि नि पनि सा सा पनि सा सा ओम नमः शिवाय 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 धर 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 नि धर नि धर गंगाधर शिव शंकर हर निमिगी निमिगी डमरू बजत डमड लकितदान राधा निंदा निंद कथ गदिगन जट जुट चंद्र मुकुड़धा चंद्र मुकुड़धा चंद्र धन्यवाद.